आई आई पाणी दे ना. आई दे ना. आई दे ना. झाले घराचे देऊळ, झिजे पायरी होऊन, जन्म चंदना सारखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झोले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झोले उंच माझा झोका. बघितलेस माई? कोणाचे कोणाचे म्हणून लक्ष नाहीये माधवाकडे. त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष नाही, त्याच्या कपड्याकडे लक्ष नाही, त्याच्या तब्येतीकडे तर नाहीच नाही. पण काही बोलू नकोस. पहिली रमा होती तेव्हा ती सगळे करत होती, पण जेव्हापासून ती आजारी पडली तेव्हापासून माधवानेच केले हो तिचे, आणि नंतर स्वतःचे सुद्धा. आणि आता जी बायको आलीये तिची वेणी फणी सुद्धा तुलाच करावी लागणार आहे, आणि लुगडे सुद्धा तूच नेसवून देणार आहे. ती काय करणार माधवाचे? अहो चालायचेच ताई, आणि तसंही माधवाला नाही आवडत दुसऱ्याने काही केलेले. माई, माधव जन्मजात भिडस्त आहे, तो काहीच बोलणार नाही हो, पण दटावण्याचे काम आपण असंच करायला नको का? रात्रंदिवस इतकी मोठमोठाली पुस्तके वाचित असतो, सतत कसला ना कसला तरी अभ्यास करीत असतो. स्वतःकडे लक्ष आहे कुठे त्याचे? आपणच लक्ष द्यायला नको का? शिवाय आपणास त्याच्या डोळ्याची हकीकत माहितीये. मुंबईत असताना वाचून वाचून डोळे अधू झाले होते त्याचे. खरेच, पण देवाच्या दयेने दृष्टी वाचली तेच. अगो, पण जन्माचा दोष राहिलाच ना. त्याचे कारण काय? स्वतःकडे दुर्लक्ष. आता जाऊन आधी निरशा दुधात कापूस भिजवून ठेव हो. माधवाच्या डोळ्यावर दुधाच्या घड्या ठेवेन म्हणते, थोडे बरे वाटेल त्यास. नाहीतरी त्याची सगळी काळजी मलाच. माई, माधवास काही झाले ना तर माझे काळी झालते हो. एक सांगू, माधवासही जाण आहे हो त्याची. माई, काय काय म्हणाला काकू तुझ्यापाशी? होय, परवा त्याच्या पोटात खुटखुटत होते तेव्हा तुम्ही तडक आले लिंबाचा रस करून दिला होता हो ना, आणि लगेच त्याला आरामही पडला होता. मग आणखी काही म्हणाला का गो? तो स्वतःच म्हणत होता की ताई काकूचे माझ्यावर बारीक लक्ष असते. मी काहीही न सांगता तिला मात्र कळले की माझे पोट दुखतेय म्हणून मी अस्वस्थ आहे. ताई,
माधवालाच कशाला? घरच्या सगळ्यांना ठाऊक आहे की तुम्ही माधवासाठी किती करता ते. त्याची अभ्यासिका सुद्धा तुमच्यामुळेच लख्ख राहते. त्याच्या वस्तूंना कोणी हात लावलेलाही चालत नाही हो तुम्हास. ते राहू दे राहू दे राहू दे ते. तू आज जा आणि दुधात कापूस भिजत घाल. चल जा जा जा. इतके कष्ट करते या घरासाठी, पण कोणाला म्हणून किंमत नाही त्याची. फक्त फक्त माझ्या माधवास जाणीव त्याची. आबा, ए आबा, उठलास? अरे देवा, हे अजून उठलेच नाहीये. अरे उठा. ए बाबा, उठ. झोपा. नुसत्या झोपाच काढा तुम्ही. अरे उठा बाबा. अरे हे कोण झोपलंय? अगो बाई बाई बाई, ह्या नव्या सूनबाई, म्हणायला रानडे घराण्यातल्या सूनबाई. अरे उठा. डोक्यावर पांघरून घेऊन छान आरामात झोपल्याय. म्हणजे कोणी काही बोलले तरी सुद्धा आम्हाला काही ऐकू आलंच नाही. वा, काय युक्ती आहेत. पहिला दिवस, सासर घर, मोठी माणसं, काही काही म्हणून तमा नाहीये या पोरीस. पडली आपली पासली. दिवस वर आला तरी सुद्धा. अरे इतकी घसा खरवडतीये मी, पण एकही भैरमभट उठत नाहीये. आणि अगं बाई बाई बाई, काय म्हणावं मी या पोरीला. अगं मनाची नाही तर जनाची तरी लाज ठेवावी की नाही हिने. अगं उठ. झोपा झोपा. कर्म दरिद्री कुठले, ऐकायचेच नाव नाही. घ्या बघा कसे झोपलेत. ताई काकू, मी उठवते ना या सगळ्यांना थोड्या वेळाने. नाही म्हणजे बाहेर मोठ्यांच्या अंघोळी चालल्यात, त्या त्यांचा दंगा नको उगाच. त्या आटोपल्या की मी उठवतेच. अगं पण मी म्हणते, उठवण्याची वेळच कशाला यायला पाहिजे. अगो ही नवीन सून ना, वाड्यातला आजचा पहिला दिवस. कसं न्हावून छान तयार होऊन अदबीने विचारायाच हवे, सासूबाई काय करू. पण नाही, आपणही कोणाच्या घरच्या सुना होतोच ना. अशा पडल्या होतो का पासल्या. पण यासाठी ना मुळात संस्कारच असावे लागतात. पण या मुलीला संस्कारच नाहीत आणि त्यात तू त्यांना घाल पाठीशी, म्हणजे झालं कल्याण. ऐकूच नका कोणी माझे. काही मान नाहीच म्हणतात तो हा असा. ताई काकू म्हणजे ना, तेथे देखे तेथे तुझीच पाऊले, विश्व अवघेची कोंदाटले. ओम सूर्यदेवाय नमः. रूपगुण नाम अवघा मेघश्याम, वेगळे ते काय उरले. हलवितो तुझ उभारुणी बाहे, कृपावंता पाहे मजकडे. तुका म्हणे तुझ बहु कान डोळे, काय हे माझे वेळी ऐसी परी. जना, अगो ए जना, कान भैरे झाले की काय तुझे. नाही ताई. वासुदेव भटजींना सांग की आज वाराला येऊ नका म्हणावं. आज पूजा आहे घरात. जा आता लवकर. घरात सगळ्याचे भान फक्त मलाच आहे हो. बाकी सगळे काढा झोपा. काढा, काय करायचे ते करा. कोणी ऐकूच नका ना माझे. कोण ऐकते. अगोबाई, आज काय निमित्त झाले यांना संतापयास. भारीच तणतण चालली होती हो. थोडीशी आदळापटही झाली. काही नाही ग माई, नेहमीचेच. ताई काकूला ना काहीतरी हवेच असते.
सकाळीच रागाचे अग्निहोत्र पेटून त्यात एखादी आहुती घातली की मग झाले, मग होतात त्या शांत. अगो बाई, पाहिलेस, बोलण्याच्या नादात आईला दूध द्यायचे राहून जाते. दुर्गा का जरा जाऊन दे हो. त्यात काय माहिती, देते की. निर्मला मावशी, मला वाटतं आणि थोडासा रवा भाजून घ्यायला लागेल. क्षण क्षणा जीवा वाटतसे खंती, आठवितो चित्ती पाय देवा. उता वेळ मन पंथ अवलोकी, आठवे ते चुकी काय झाली. तुका म्हणे माझ्या जीवींच्या जीवना, घाला नारायणा उडी वेगी. माधवा, दूध घे बरे. नको ताई काकू, या अभंगांच्या गोडीनेच मन भरले आमचे. काही सांगू नकोस हो तुझे तत्वज्ञान. दूध पी, नाहीतरी सारखे ग्रंथ इंग्रजी वाचित असतोस. दमायला किती होते? त्याने दमायला नाही होत ताई काकू, उलटे ज्ञान मिळाल्यामुळे बळ येते. झाले का पुन्हा तुझे आता सुरू? दूध पी, घे म्हणते ना. बरे आणा. क्षण क्षणा जीवा वाटतसे खंती, आठवती चित्ती पाय देवा. उता वेळ मन पंथ अवलोकी, आठवे ते चुकी काय झाली. तुका म्हणे माझ्या जीवींच्या जीवना, घाला नारायणा उडी वेगी. अरे माधवा, कशासाठी ही विरक्तीची भाषा? हे सगळे आमच्यासाठी आहे हो. तुझे आता लग्न झाले, तूच आता संसारात मन गुंतवायस हवे. तुझेच जर लक्ष नसेल संसारात तर मग कसे व्हायचे? तुझ्या बायकोला अशाने कोणाचाही धाक राहणार नाही हो. नाहीतरी भारी हुडपणा आहे हो तिच्या अंगी. जरा वेसण घालतीस आणि तुझ्याच्याने होणार नसेल तर मला सांग, चांगली ठिकाणावर ठेवेन तिला. दूध पिऊन झाले असले तर आण तो पेला इथे. तुमची अमुना झोपली अजून. काय झोपली आहे? त्यांना मी औषध दिले आणि त्या आजीचा ताप लगेच गेला. हे काय, तू इथेस? म्हणजे काय, कधीची गप्पा मारते आहे. अरे वा. मला औषध दिले, आता दूध आणावयास निघाली होती तो तू आलीस. अगो पण मला तर कळले की तू अजून झोपलेलीच आहेस. हा, ताईने सांगितले आणि तू ऐकलेस. एवाना चांगली वाजंत्री घेऊन गावभर सांगितले असेल. आई, तू हसायचे नाहीस हो. तुझ्या चुलत सासूबाई बद्दल बोलते ना मी. तुझ्यापेक्षा वडील आहे ना ती, आणि मी तिच्यापेक्षा वडील. तेव्हा तिला बोलण्याचा आणि हसण्याचा अधिकार मला आहे. आई, तुझ्या ह्या थट्टा मस्करीत गोंधळून जाईल ती. मला खूप आवडते आजींचे बोलणे. ह्या ना कधी कधी गडगडाटही करतात. घ्या, ही तर माझी आजी निघाली. लुच्ची, फार वाहवत चाललीयस हा तू. जास्त भावलीस ना असा गालगुच्चा घेईन मी तुझा. पण मला सांग रमे, अगो तू एवढ्या सकाळी उठून तयार कशी झालीस? आम्ही घरी लवकरच उठतो.
देवपूजेसाठी फुले तोडायचे काम माझ्याचकडे असते ना, म्हणून लवकर उठावेच लागते. कधी कधी ना पहाटे 4 वाजता मी आणि आई रानात जातो मुळ्या आणि झाडपाला आणायला. अगो बाई, अगे मिरजेचे राजवैद्य राघवपंत करमरकर हिचे आजोबा ना, हिच्या आईचे वडील. वैद्यकीचा वारसा आहे हो. सांगत होती गप्पा बऱ्याच. बघूया. छान, छानच आहे. मला तर बाई फार कौतुक वाटते हो हिचे. खरेच असे काहीतरी माणसाला यावयास हवे, नाही आई? होय ग बाई होय. भाग्य लागते त्यासाठी. नाहीतर या भूतलावर बहुतेक सारे खायला काळ भुईला भार असेच. भाग्यवान आहेस बाई, भाग्यवान आहेस. तुम्ही दोघी जणी गप्पा मारत बसा, मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते. आलेच. आणखीन काय काय होते तुझ्या माहेरी? बळम भटजी, हो, आजचा दिवस फार चांगला उगवला म्हणायचा. शुभकार्य व्यवस्थित पार पडलं, आमची चिंताच मिटली. आता माधवाचं आयुष्य मार्गी लागलं म्हणायचं. परमेश्वराचीच कृपा, दुसरं काय. थोरले मालक अण्णासाहेब तात्यासाहेब आलेत. अण्णासाहेब? अरे यावं यावं. नमस्कार अण्णासाहेब. नमस्कार दादासाहेब. नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार. पण अण्णासाहेब नुसत्या नमस्काराने कसं भागेल? अहो, व्याही होत आपण. विवाहानंतर पहिल्यांदाच आमच्या घरी आलेले आहात, तेव्हा उराउरी भेट व्हायला हवी. असे होय, आमच्या उरात धडकीच भरली होती. ही खरी कार्यपूर्ती. अरे पांडुरंगा, अरे व्याही आलेत. गुळपाणी आण, दूध फराळाचं पहा, तशी आतमध्ये वर्दी द्या. आय्या, म्हणजे अण्णा आले. आजी, मी आले. आले अण्णा. घ्या अण्णासाहेब. होय, गुळपाणी घ्या. घ्या. भाऊसाहेब, आम्हास वाटले आमची यमुनाच गुळ पाणी घेऊन येईल. तुमची यमुना? तुमची यमुना झोपली अजून. काय? झोपली आहे? नाही नाही, शक्यच नाही. नाही नाही. अहो, रमा तर म्हणजे तुमची यमुना, ती तर सकाळीच उठून तयार झालीये. माझ्या आईच्या खोलीत तिच्याशी बोलत बसलीये. माझ्या आईची सकाळची सगळी औषधं रमेनेच दिली तिला. अगो बाई, असे झाले का? मगाशी सगळी मुले झोपली होती ना, आणि तीही त्यांच्यातच होती, म्हणून मला वाटले की. माफ करा हा मला. नाही म्हणजे लवकर उठण्याची सवयच दिसतेय तिला. होय, चांगलंय चांगलंय, उत्तमच आहे. पण ताईसाहेब, खरी उत्तम गोष्ट आपण अजून ऐकलेलीच नाही. अगो बाई, म्हणजे? बरे का भाऊसाहेब, आपणास स्मरत असेलच, मी आपणास म्हटले होते, आपले व्याही ज्ञानेश्वरीचं उत्तम निरूपण करतात. खरेच?
अगं बाई, वा वा वा. अण्णासाहेब, आपण सांगितलं ते स्मरते आम्हास. शुभ कार्यानंतर प्रवचन निरूपण ही आपल्याकडे प्रथाच आहे. काय बाळपणची? हो हो. अहो छे छे, आमची तेवढी थोरवी नाही. आपली थोडी हौस, थोडी आवड, माऊलींच्या ओव्यांचा आनंद, हे खरे. अण्णासाहेब, इथे पुढे सभामंडप आणि श्रोतृ वर्ग आहे. तुमची हौस आणि आमची घरगुती इच्छा समसमा संयोग आहे. हो, थोडी सद्वचनी गाणी पडावी आणि सत्संग घडावा, इतकंच आमचं म्हणणं. तसे असेल तर आपल्या सूनबाईच सांगावे, एखादी रसाळ कथा सांगावयास. सुरेख. आमच्या या नव्या गृहलक्ष्मीच्या मुखातून असे काही ऐकावयास सर्वांनाच आनंद वाटेल. होय. बाळंपटजी, बोलवा आमच्या सूनबाईंना. अण्णासाहेब, तुम्हीच हाक मारा यमुनेस. मोठा आनंद होईल तिला तुम्ही आल्याचे पाहून. हो हो. पण यमुना म्हणून नव्हे बरे, रमा. तुमची यमुना आता आमची रमा झाली आहे. हो हो. रमा, रमा. हा तर माझ्या अण्णांचा आवाज आहे. अण्णा पण मला रमा म्हणतात. आय्या, म्हणजे अण्णा आले. आजी, मी आले. आले अण्णा.